या माणसात अशी खासियत आहे, पादून बी हागू शकते आणि हागूनही पादू शकते. मग लखन, तू आणि आर्यन नेहमी सोबतच दिसता, म्हणजे तुमचं म्हणजे बॉन्डिंग खूप जबरदस्त दिसते मला. बेस्ट फ्रेंड आहात का तुम्ही? हो दादा, हे माझा कालू फ्रेंड आहे. कालू फ्रेंड. हो आणि नेहमी तुम्ही सोबत राहता नाही? हो हे काहून? त्याचं रिझन काय? दादा, लोक नाही का रात्री, ज्या दिवशी आपली खोजागिरी पौर्णिमा असते हं. त्या दिवशी लोक रात्री खोजागिरी घोटते आणि हे दिवसात घोटते. काहून बरं? कारण दादा 10च्या पलीकडे दिसतच नाही. मग मोबाईल मध्ये तर सुंदर दिसू राहिला रे ते. अरे दादा, मोबाईल मध्ये त्याची मम्मीने रिमाइंड मारलं विसरलं होतं म्हणजे दादा त्याने. आर्यन, तुला नेहमी लखन एवढं चिडवते, एवढं त्रास देते, तुला राग येत नाही का रे? नाही येत, माझा मित्र आहे ना. नाही, मित्र आहे म्हणजे काही बोलेल चालते का? आणि तुमची आतापर्यंत भांडणं किती वेळेस झाली सांगा बरं मला? काही नाही दादा, आमच्या भांडण तिथं अंदाजा नाही. सकाळी भांडण होत जाते, बरं आम्ही बोलून घेतो. संध्याकाळी सोबत, दुपारी सोबत, दिवसभर सोबत. म्हणजे भांडणाचा काही विषय नाही तुमच्या ह्याच्यात? विषय नाही. एकामेकाच्या मायावर शिव देऊन दोन तीन मग अजून दुपारी एकामेकाला बोलायला लागतो. Would like to take notes while I take totes. आणि जर एखादा बाहेरचा मित्र तुमचा जर तुमच्या सोबत भांडणं केलं तर तुम्ही काय करसाल? त्याची तर तुम्ही एकमेकासाठी भांडणं करू शकता का? हो, एकमेकासाठी. हे माझ्या भांडण नाही देते, मी त्याच्या भांडण मध्ये जातो. म्हणजे सख्या भावासारखं? सख्या भावासारखं, सख्या भावाने जास्त. म्हणजे एकदम एवढा जीवलग मित्र आहे तुझा हो, ते? एकदम. पण याची एक खासियत आहे, लेखाचा आंघोळच नाही करत. आंघोळ नाही करत, दुपारी करते, कधी करत नाही, 2-2 दिवस गॅप मारते. हा. तुम्ही तुमच्या मैत्रीबद्दल काय सांगसाल? दादा, हे मीठ नाही, हे चंदन आहे, पण हे चंदन थोडा काळा आहे. काय कालू गाण में डाल ले आलू. एक लास्ट एक शायरी याच्यावर. याच्यावर शायरी थांबा दादा, विचार करू द्या. आली दादा विचार. थाली में आलू कैसा है तू कालू.